नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत युगांग बाप नाईक. युगांग बाप, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. युगांग बाप नाईक हे एक युवा प्रतिनिधी आहेत, युवकांचा आवाज आहे, युवकांच्या वेगवेगळ्या विषयावरती अभ्यास करणारे, लिखाण करणारे आणि सातत्याने या विषयावरती बोलणारे युगांग बाप नाईक. युगांग बाप नाईक हे असिस्टंट प्रोफेसर स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड एरिया स्टडीज ॲट गोवा युनिव्हर्सिटी या ठिकाणी ते शिकवतात. विषय असा आहे की आजच्या घडीला युवक हा जो घटक आहे त्या घटकांच्या बाबतीत वेगवेगळे विषय हे नेहमी चर्चेला येत असतात, वेगवेगळे विषय हे उपस्थित होत असतात. आज गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. सर्वात मोठा कार्यकाळ असलेलं म्हणजे 18 दिवसांचं कामकाज असलेलं हे अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात युवकांशी संबंधित वेगवेगळ्या विषयावरती चर्चा सुरू आहे. चर्चा यापूर्वीही झाली आहेत. आता ते विषय कुठले तर शिक्षण, त्याच्यानंतर रोजगार, युवकांचं भवितव्य, युवकाशी संबंधित वेगवेगळे विषय, या सगळ्या विषयावरती वेगवेगळ्या माध्यमातून ही चर्चा सुरू असते. परंतु खरोखरच गोव्यातल्या युवकांचे प्रश्न हे त्या तन्मयतेनं किंवा त्या गांभीर्याने गोवा विधानसभेत चर्चिले जातात काय? युवकांच्या मनातल्या आशा आकांक्षा, युवकांच्या मनातले विचार आपले लोकप्रतिनिधी विधानसभेत मांडतात काय? किंवा त्याच्यावरती जी चर्चा होते ती चर्चा म्हणजे आमचे विषय हे प्रामुख्याने त्या विषयांना न्याय मिळतो काय? अशा या वेगवेगळ्या विषयावरती आम्ही आज चर्चा करणार आहोत. युगांग बाप, येवकार तुका आयच्या या कार्यावळीत. युगांग, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आसा आणि तू पळयला की अधिवेशन सुरू जाल्या उपरांत वेगवेगळ्या फावटी जे तरणाटे आहात गोंयचे यूथ्स, त्यांच्या विशीचे अनेक प्रश्न हे या विधानसभेत चर्चेक आयला. तातूंत प्रामुख्यान म्हणटात तो एम्प्लॉयमेंटाच्या बाबतीत, मागीर तो गव्हर्मेंट एम्प्लॉयमेंट आसूं नाजाल्यार प्रायवेट एम्प्लॉयमेंट आसूं, मागीर शिक्षण ॲट युनिव्हर्सिटी लेवल, कॉलेज लेवल शिक्षण आणि त्या विद्यार्थ्यां मुखार जे जे कितें प्रश्न सध्या आसात ताच्या विशयीची चर्चा हातून आमकां पळोवपाक मेळ्ळी. मागीर दुसरो विशय म्हणटात तो ड्रग्स, मागीर बाकीचे जी व्यसनां आसात त्या व्यसनाच्या बाबतीत युवक कशे ताका बळी पडटात ताच्या विशयीची चर्चा तातून जाली. एक्सिडंटाच्या बाबतीत प्रामुख्यान जे तरणाटे आसात ते तरणाटे एक्सिडंटाक बळी पडटात, ही एक सिरियस गजाल या विधानसभेंतल्यान आमकां पळोवपाक मेळ्ळी. म्हाजो पयलो प्रश्न युगांग बाप, की एक युवा म्हणून, एक यूथ म्हणून जेन्ना असेंब्लीन, ही आयचीच किंवा आताचीच असेंब्ली न्हू, ह्या फाटल्योय असेंब्ली ज्यो जातात, विधानसभा अधिवेशनाचे जे कामकाज जातात, त्या कामकाजान, त्या अधिवेशनान एक तरणाटो म्हणून, एक यूथ म्हणून ह्या आमचे विषय, तरणाट्यांचे विषय ह्या असेंब्लीन पुरायपणान चर्चेक येतात काय कितें? किशोर बाब, सगळ्यात पहिली गजाल म्हणटा ती जेन्ना आमी विधानसभेचो विशय जेन्ना म्हणटा तेन्ना विधानसभा ही गोंयच्या राज्याचे जे खाची कोनशाचे जे प्रश्न आसा तांकां आवाज दिवपाक आणि त्या लोकांक न्याय दिवपाक हाचेर लोक खूब आशेन पळयता. आणि जशें तुमी युवकांचें सांगलें की एक गजाल आमकां समजून घेवपाक जाय की ही विधानसभा खूब वेगळी आसा. की घटक राज्य जाले उपरांत ही आठवी विधानसभा, ताचें सेशन चल्लां आणि पयले फावट गोंयान जो मुख्यमंत्री जाला ताजो जल्म गोंयच्या मुक्ती उपरांत जाल्लो. सो त्या खातीर एक हाका वेगळें म्हत्व आसा. आनी दुसरी म्हत्वाची गजाल, जो विरोधी पक्ष नेतो आसा युरी आलेमांव, तोवूय खूब यंग आसा. म्हणजे ताजोय जल्म मुक्ती नंतर जाल्लो. की हाजे पयलीं जाणी कोणी ही पदां भुसयल्ली ते एक वेगळ्या जनरेशनाचे आशिल्ले. सो एक जनरेशन शिफ्ट ह्या विधानसभेन आमकां दिश्टी पडटा. पूण आयज ज्या पद्दतीन युवकांचे मुद्दे विधानसभेंत येवपाक जाय, ताजेर चर्चा जावपाक जाय, ताजेर डिबेट जावपाक जाय आनी ताका ते एक लॉजिकल कन्क्लुजना कडेन वचपाक जाय. म्हाका दिसता की आयचो काळ खूब हो बदलिल्लो काळ आसा. कारण आमी पोस्ट कोवीड सिच्युएशन जेन्ना आमी म्हणटा तेन्ना एक गजाल आमी समजुपाक जाय की शिक्षण पद्दती बदलल्या, रोजगार पद्दती बदलल्या आनी एक असो तरेचो अदृश्य घटक आमच्या भितर तयार जाला की ताका वाचा कोणे तरी फोडपाक जाय, ताजे प्रश्न खंय तरी येवपाक जाय. इट इज जस्ट नॉट एन एड्युकेशन. आतां फॉर एग्जाम्पल NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपी गोंय हें प्रमुख राज्य. पूण इन टर्म्स ऑफ जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्दतीन ट्रान्सफॉर्मेशनाचेर उलयता त्या ट्रान्सफॉर्मेशनाचेर व्यापक चर्चा जावपाक जाय स्टेक होल्डर्सांक घेवन, विद्यार्थ्यांक घेवन
आतां पयरच्या एसेंब्लीन एज्युकेशनाचेर डिमांड आशिल्ले, मान्य मणिपुराचेर चर्चा जावप, मणिपुराचो मुद्दो तितलोच नॅशनल सिक्युरिटी खातीर इम्पॉर्टंट आसा जितलो एज्युकेशनाचो. पूण त्या दिसा विरोधक नासतना हे एसेंब्लीचें कामकाज जालें. म्हणजे प्रत्येकाक एक जबाबदारी घेवपाक जाय की आमी ज्यो सगळ्यो गजाली ज्यो उलयतात त्यो एज्युकेशनाच्या निगडीत आसा. आनी दीस इज वॉट रिफ्लेक्ट्स की आमी एज्युकेशनाचेर कितलें आमचें एटेन्शन स्पॅन दिवपाक शकता काय ना. सो आयचो जो युवक आसा ताजे प्रश्न हे खूब म्हणजे कॉम्प्लेक्स आसा. इट इज जस्ट नॉट अबाउट एज्युकेशन, इट इज अबाउट द एम्प्लॉयमेंट ऑल्सो. आज ज्या पद्दतीन एम्प्लॉयमेंट बदलता, आतां फॉर एग्जाम्पल आमी म्हणटा की एम्प्लॉयमेंटाचो तो कितें रोस्टर मेंटेन जावपाचो, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जावपाची, ते 10 वर्सां फाटल्यान हो प्रश्न प्रत्येक विधानसभेन येत आसा, प्रत्येक युनियन ते काडीत आसा. बट एक खंयच्यान तरी एक लॉजिकल कन्क्लुजना कडेन वचपाक जाय. जो मेरेन आमचे कडेन वळेरी तयार नासतली, जो मेरेन आमचे कडेन नंबर तयार नासतले, जो मेरेन स्टॅटिस्टिक्स तयार नासतले, तो मेरेन आमी कांय उलोवपाकूच शकना ह्या गजालीचेर. आयच्या जगान ज्या पद्दतीन अनएम्प्लॉयमेंट आमी म्हणटा, अंडर एम्प्लॉयमेंटूय तितलोच म्हत्वाचो. की आज जर सरकार म्हणटा की वो ज्या पद्दतीन गव्हर्मेंट जॉबा खातीर आमी रजिस्ट्रेशन्स कंपल्सरी केल्या, बट आयचो एक्चुअल स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट जर आमी पडटलो, आनी म्हाका दिसता की प्रमोद सावंत सरकारान और प्रमोद सावंत एज अ मुख्यमंत्री ताका एक गजाली क्रेडीट दिवपाक जाय की ताणें अनएम्प्लॉयमेंट ही समस्या म्हणून एक्सेप्ट केली. की हाज्या पयलीं जी सरकारां आशिल्लीं ते वेगळ्या पॉलिटिकल रिजन्सा खातीर एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंटाचेर उलोवपाकूच तयार नाशिल्लीं. सो प्रमोद सावंत हो एकमेव मुख्यमंत्री ताणें सांगलें की अनएम्प्लॉयमेंट इज एन इशू, ताज्या खातीर आमी ताजें सोल्युशन काडपा खातीर आमी वेगळ्यो स्किमी करुया, चर्चा करुया. बट आज एम्प्लॉयमेंटाचेर उलयतना द रूट कॉज म्हाका अशें दिसता की शिक्षण वेवस्था ज्या पद्दतीन NEP इम्प्लिमेंट जाल्या और NEPचें जें ध्येय आसा तें आज सर्वसामान्य कडेन पावलां काय ना. आज NEP हो एक काळखान दवरिल्लो हत्ती जाला. कोणाक ताका हात दवरल्यार ती सोंड दिसता, कोणाक हात दवरल्यार ताजो पांय दिसता. बट NEP हें ट्रान्सफॉर्मेशनाचें उलयता. आतां वेन यू टॉक अबाउट ट्रान्सफॉर्मेशन, हू वील फंड द ट्रान्सफॉर्मेशन? कितली तरतूद ताका करपाक जाय, कोण फायनान्स करतलो? तुमी हे एज्युकेशन इज अ कंटिन्युअस इन्वेस्टमेंट. तुमी एके वटेन उलयता की शिक्षणीक दर्जो वाडपाक जाय, बट शाळा बंद पडत आसा, सरकारी शाळा बंद पडत. दीस इज अ फॅक्ट. हो हाजो सरकाराचो विरोधकाचो हाजो मुद्दो न्ही, हो वेवस्थेचो मुद्दो आसा, हो सामाजीक प्रश्न आसा. तुमी म्हणटा एज्युकेशनल क्वॉलिटी हायर एड्युकेशन येवपाक जाय. क्वॉलिटी हायर एड्युकेशनान आमचे कितले रिसोर्सीस आसा. एके वटेन तुमी GMCक वयर काडपाचें म्हणटा, बट दुसरे वटेन तुमी प्रायवेट कॉलेज गोंयान हाडपाक सोदता. कित्या खातीर? GMC काबार करपा खातीर. एका राज्यान एक स्टेट ओन्ड कॉलेज आनी दुसरी प्रायवेट कॉलेज ही फिजिबल आसा? आमचे कडेन NIT IIT हाजे जागे खातीर प्रलंबीत प्रश्न आसा, ते आमचे कडेन सुटावे जाता काय ना. आनी इतल्या सगळ्या गजाली भितर ह्या मुद्द्याचेर गोंयच्या एसेंब्लीन व्यापक आनी विश्वासार्ह चर्चा जावप काय ना ही काळाची गरज आसा. युगांग बाब, तू आता शिक्षणाचा विषय ज्या अर्थान काढलो NEP, आता ही NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संबंधी आमच्या 40 आमदारांक तरी खबर आसा काय कितें की बाबा ही कितें नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, हे ट्रान्सफॉर्मेशन कशें घडचें पडटलें? म्हणजे प्री प्रायमरी पासून जे सुरू जाता आणि थंयसून जे कॉलेज लेवला पर्यंत जो हो प्रवास आसा शिक्षणाचो, त्या पद्दतीन ह्या पॉलिसीन कितें म्हटलां आनी तें ट्रान्सफॉर्मेशन आमकां कशें घडोवंक जाय हाचेर तांकां पयलीं स्वता तांच्यांनी आपली पयलीं समजूत काडपाक जाय आणि मागीर ते उलोवंक शकतात. आतां शिक्षणाच्या बाबतींत तूं उलयलो, शिक्षण ही अशी परिस्थिती गोंयान जाल्ली आसा, म्हणजे गोंयान भाशीक कितें म्हणटात ते एक गोंधळ तर आसाच. म्हणजे मुळाव्या स्थळापासूनच थंयसर सुरू जाता की बाबा कोंकणी आसची, मराठी आसची काय कितें आसची, ग्रांट्स इंग्लिशेक मेळचे काय नाही. तो जो घुसपागोंदळ जो थळाव्या शिक्षणापासून जो सुरू जाता तो आता कॉलेजी मेरेन पावला. म्हणजे आयज कॉलेजीन सुद्धा अशी परिस्थिती जाल्या की कोंकणी आणि मराठीचे शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा केल्लीं भुरगीं ही त्या भाशेन कामूच करपाक शकना. ही परिस्थिती कित्याक निर्माण जाला हाचोय आमकां अभ्यास करचो पडटलो. आता विषय असो आहा युगांग बाब की गोंय हे अशें राज्य ज्या राज्यान विद्यार्थी चळवळ म्हणटा ती पळयल्या, आणि ती अशी की त्या विद्यार्थी चळवळीसून
आताची जी विद्यार्थी असतात किंवा तरणाटे असतात तांच्यांनी ताची देख घेवची किंवा ताच्यापासून स्फूर्ती घेवची. ही विद्यार्थी चळवळ ज्या गोंयांत जावन आयज 50% कन्सेशन जे आमी भुरग्यांक म्हणटात तो ताचोच एक फलीत म्हणटात तशें. ही विद्यार्थी चळवळीचो येदो व्हडलो इतिहास असलेल्या गोंयान आयज तरणाटे इतले थंड कित्याक पडल्या? म्हणजे तूं पळयशीत की तरणाट्याचे कितलेशेच प्रश्न आसात, युनिव्हर्सिटीचे आसात, कॉलेजीचे आसात, मागीर ते पब्लीक ट्रान्सपोर्ट सिस्टम आसूं किंवा बाकी हेर एडमिशनांतलो घोळ आसूं, ह्या विशयांचेर आमकां तरणाटे पेटोवन उठलेले दिसनात. कितें कारण आसूं शकता हाचें? पहिली गजाल म्हणटा हो खूब एक आजो विशय आसा. म्हणजे म्हज्याच खातीर हो खूब संशोधनाचो विशय आसा आनी बाकीच्या खातीरूय. पण ज्या पद्दतीन विद्यार्थी चळवळीचो त्या पद्दतीन तुमी उल्लेख केलो की 50% कन्सेशन हेर खंयच्या राज्यांत ना, जे गोंयांत शक्य जालें, हो खूब मोठो अचिवमेंट आसा. पण आयची जी विद्यार्थी चळवळीची जर दशा आमी पळयली जाल्यार आमी पूर्ण ताका ब्लेम ऑर पूर्ण ताचो हें आमी फक्त विद्यार्थ्यांचेर घालपाक शकना. बिकॉज विद्यार्थी कोण घडयता? विद्यार्थी समाज घडयता. आनी आमच्यो ज्यो अपेक्षा आसा विद्यार्थ्यां कडल्यान कळ्ळें. बट आमीच आज शिक्षणाक एका बाजार वेवस्थेचो भाग करून दवरला. त्या मागीर शिक्षणा भितर तुगेली कॉम्पिटिशन्स आयलें, त्या मागीर तुगे करियर आयलें, अनएम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट, हो सगळो मुद्दो आयलो की आजचो विद्यार्थी इतल्या सगळ्या राटा भितर घुस्पून आसा की ताका वेगळो विचारूच कोणें दाखयलो ना ताच्या आदल्या पिळगेन. हे आमचें कलेक्टीव फेलियर आसा. लेट्स नॉट ब्लेम द स्टुडंट्स अलोन. इट्स अ कलेक्टीव फेलियर. वी आर ऑल्सो पार्ट ऑफ इट. ओके. सो बट आयचो जो विद्यार्थी आसा ताणें आपल्या हक्कां खातीर झगडचें. पहिली गजाल म्हणटा आयच्या विद्यार्थ्यांक खबर आसपाक जाय की शिक्षण हो अधिकार. शिक्षण ही चॅरिटी न्ही. की ज्या पद्दतीन शिक्षणाचें प्रायवेटायझेशन जालें, ज्या पद्दतीन शिक्षणाचें बाजारीकरण जालें, आज भुरग्यांक अशें दिसता की शिक्षण ही कोणें तरी केल्ली चॅरिटी. शिक्षण हो मूलभूत अधिकार नागरिकाचो, भारतीय नागरिकाचो. हें आज आमी विद्यार्थ्यांक पटोवन दिवपाची गरज आसा. आनी हें जें केन्ना जाता की जेन्ना आमची सरकारी शिक्षणीक वेवस्था जाणून बुजून कमकुवत करून थंय प्रायवेटायझेशन जेन्ना जालें, आज आमी चीनाचें एग्जाम्पल घेतात जाल्यार चीनाची एक गजाल आमकां समजून घेवपाक जाय की आज ज्या पद्दतीन तांणी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केलो की हेल्थ, एज्युकेशन आनी शेती हे 3 क्षेत्रां आसा जी तांणी प्रायवेटायज करूना, जी पुरायपणान तांणी स्टेटाच्या कंट्रोला भितर दवरली आनी जाता तितलो इन्वेस्टमेंट थंय केलो. एक गजाल आमकां समजुपा जाय आमच्या राजकारण्यांक की जर आमी शिक्षणान गुंतवणूक केले जाल्यार तुगेले 99% प्रश्न आपशीच सॉल्व जातले. शिक्षणांत गुंतवणुकीची गजाल तूं आतां काडली. शिक्षणांत गुंतवणूक म्हटल्यार कितें? आतां तूं जर परिस्थिती पळयशीत गेल्या एकी कडेन म्हणजे ह्याच विधानसभेन जी आंकडेवारी आयल्या त्या आंकडेवारीन अशें दिसून येता की सरकारी शाळांतल्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्सा कमी जायत आसा. आणि दुसरी गजाल सरकारी शाळांची परिस्थिती अशी आसा की त्या शाळांनी भुरग्यांक धाडपाचें तरी कित्याक असो प्रश्न उप्रासता. एकी कडेन आमच्या मुळाव्या शिक्षणाची परिस्थिती अत्यंत गंभीर जाल्या आणि दुसरी कडेन आमी रोबोटिक्स आणि हेर गजालींचेर उलयतात. आतां NIT जाय, IIT जाय. IITच्या जमनीचेर तर घे आंदोलन सुरू आसा. तर विशय असो आहा की IIT जर तुमकां करपाकूच जाय जाल्यार ती फार्मागुडीत कशा पद्दतीन एडजस्ट करपाक जावं शकना काय कितें? त्याच्या खातीर वेगळी आमकां 10 लाख 15 लाख स्क्वेअर मिटर जागाच जाय काय कितें? तो आमचो केपेंचो आमदार बाबडो आल्टन आसा तो म्हणटा अरे आपल्या थंय जमीन आसा 12 लाख स्क्वेअर मिटर, थंय IIT हाडा. तर थंय आमकां IIT हाडपाचें ना, थंय आमी वेगळे कितें तरी हाडपाक सोदता. म्हणजे हेंचे उद्देश हे खरेच हे शैक्षणीक संस्था हांगासर हाडून गोंय हे हब करपाचें काय ह्या संस्थाच्या नांवान ह्यो जमनी बळकावपाचो हेंच आमकां कळना. थळाव्या शिक्षणाची जर आमची परिस्थिती जर आमी पळयत जाल्यार आमी ह्यो रोबोटिक्स, IIT, NITच्यो गजाली करप हें जुळटा काय कितें? पहिली गजाल म्हणटा ती आमकां एक गजाल समजुपा जाय. जो मेरेन तुजें पब्लीक एज्युकेशना कडेन लक्ष ना तो मेरेन तुजी शिक्षण वेवस्था सुदारपाक शकना. वॉट यू टॉक अबाउट प्रायवेटायझेशन आनी ह्योच्यो एड आनी हे जे म्हणटा पळय दीस इज व्हेरी कॉस्मीक लेवल डेव्हलपमेंट. तो वयल्या वयर तुका दिसता बट मेन तुजो जो फोर्स येता पळय तो तुगेलो पब्लीक एज्युकेशनांतल्यान येता वा तुगेल्या गांवगिऱ्या शाळांतल्यान येता. आज गांवगिऱ्या शाळांची परिस्थिती अशी दयनीय जाली. एक गजाल ताका आसा की इन टर्म्स ऑफ लोकसंख्या आमचे बर्थ रेशो वो कंट्रोलान आसा ताजे खातीर एक जाता. बट ज्यो बंद पडटा शाळा म्हणजे इतल्योय बंद पडपाक शकना.
बट ताका एक आमी वेवस्था निर्माण करपाची आशिल्ली, म्हणजे ताका एक बरी सुसज्ज बालवाडी दिवपाची आशिल्ली, हायस्कूल दिवपाचें आशिल्लें, मिडल स्कूल दिवपाचें आशिल्लें, आनी एक अशे तरेन एक पब्लीक एज्युकेशनाचो मॉडल जो करपाक आमी करपाक जाय आशिल्लो तें बांदपाक आमी शकले ना. हें आमी एक्सेप्ट करपाक, कितलीं सरकारां आयलीं कितलीं सरकारां गेलीं ती वेगळी गजाल, कळ्ळें. बट दीस इज वॉट वी हॅव फेल्ड टू डू इट. नेक्स्ट अबाउट इन टर्म्स ऑफ युअर IIT आनी ह्यो सगळ्यो गजाली, आज मेरेन म्हाका एक सांग की आज मेरेन तुगेलो कुजिरा कॉम्प्लेक्स आसा आनी हे कॉम्प्लेक्स आसा, हे सगळे सिटीन गजाली आसा. बट ग्रामीण वाठारांत आज आमी हायर एज्युकेशनाचे हब कित्याक करपाक शकले ना. एक गजाल म्हत्वाची आसा की वेन यू टॉक अबाउट IIT तुका 12 लाख स्क्वेअर मिटराची जमीन जाय. दीस कॅनॉट बी अ वन सायज फिट्स ऑल सोल्युशन. हे तुका मोठी राज्यां दिवपाक शकता, बट गोंय सारकें बारीक राज्य जंय तुमी आतां म्हाका सांग, तुमी एक तुमकां हाजीच जागा जाय, ग्रीन फिल्ड जागाच जाय, कित्याक बिकॉज तुमकां इको कॅम्पस करपाक जाय. म्हणजे गांवगिऱ्या वाठारांत वचून तुमी तांकां शिकयतले की पर्यावरणाचो सांबाळ कसो करपाक जाय, त्या खातीर आमी नव्या प्लॅनिंग आनी हें सगळें करतले. बट पॉयंट इज दॅट की गोंया खातीर जेन्ना तुमी म्हणटा जाल्यार तुमी तुमचो मॉडलूय चेंज करपाची तयारी दवरपाक जाय, की तुमी फ्लेक्सिबल आसपाक जाय. तुमी 12 लाख स्क्वेअर मिटर प्रॅक्टिकली गोंय सारक्या राज्यान की इतले ते ताची परिस्थिती आनी क्षमता आसा काय ना. आसा सुद्दां जाल्यार दीस इज फिट्स इन गोवाज पॉलिसी ऑर नॉट. दीस इज वॉट, कित्याक इट इज नॉट अबाउट IIT, इट इज नॉट अबाउट एज्युकेशन. खुबश्यो सेंट्रल गव्हर्मेंटाच्यो ज्यो संस्था आसा तांचो दोळो गोंयच्या जमनीचेर आसा. इट इज नॉट अबाउट, इट इज अ स्टेट अँड अ सेंटर, कित्याक तर सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन आपली जॉग्रफी नासता, बट दे वॉन्ट टू हॅव अ लँड इन गोवा. बट प्रश्न हाचो व्यापक आसा इज बिकॉज आयज गोंयांत जी शिक्षणाची परिस्थिती आसा, आमी एक वटेन म्हणटा की स्कील डेव्हलपमेंट आमकां जाय, एक वटेन म्हणटा की आमकां एज्युकेशन हें जाय. आतां फॉर एग्जाम्पल हांव विद्यापिठांत शिकयता, कितलेशेच फॉरेन स्टुडंट्स आनी कितलेशेच देशभरांतले स्टुडंट्स युनिवर्सिटीन येता. कित्या खातीर येता इज बिकॉज तांकां एक शिक्षणीक दर्जो बरो आसा म्हणून, दुसरें गोवा इटसेल्फ इज अ ब्रँड. ओके, सो ह्या गजालीन आमी केन्ना गंभीरतायेन पळयलां काय कितें, की दीस इज हाव की आमी की जगांतले बऱ्यांतले बरे भुरग्यांक ऑर जगांतले बऱ्यांतले बरे इन्स्टिट्यूशन्स आमी गोंयान कॅम्पस घालपाक दितले. आतां फॉर एग्जाम्पल बिग डिझायन स्टुडियोज आमच्या गोंयान ना, बट आजून कितलेशेच लोक आसा, डिझायनर्स आसा जे गोंयान जागो घेता आनी हांगा आपले ऑफिस आनी कॅम्पस सेटअप करता, बिकॉज गोवा इज अ ब्रँड. बट त्या पद्दतीची पॉलिसी आनी त्या पद्दतीचें विजन आमचे कडेन ना. इज बिकॉज काय आमी शिक्षणाक जितले गंभीरपणान घेवपाक जाय, जितले गांभीर्यान घेवपाक जाय, सिरियसनेसान घेवपाक जाय, तितले आमी घेतिल्लें दिसना. सादो मुद्दो की विद्यापीठ स्थापन जालें, युनिवर्सिटी इस्टॅब्लीश जाली, हाका सरासरी तुगेली 30-35 वर्सां जाली. बट विद्यापीठ हें एकमेव विद्यापीठ गोंयचें, पूण थंय कशें येवपाचें, भुरग्यांनी कशें येवपाचें, काणकोणच्या पोतान ते पेडणेच्या पोता मेरेन भुरगीं कशीं येतलीं. आतां एक गजाल सांगता, काणकोणच्यान भुरगीं येता, थोड्या भुरग्यांक हांव वळखता, येवपाक 3 वरां लागता, वचपाक 3 वरां लागता. क्लास कितल्या वरांचो, क्लास 4 वरांचो. पण अजून तशी आमचे कडेन फॅसिलिटी ना. हो विद्यापीठाचो मुद्दो न्ही, वो एकमेव इन्स्टिट्यूशनाचोय मुद्दो न्ही, हो सामाजीक प्रश्न की एकमेव विद्यापीठ आसा, एकमेव युनिवर्सिटी आसा. हो प्रश्न कोणें सॉल्व करपाचो, हो मुद्दो कोणें सॉल्व करपाचो. की हांव स्वता विद्यार्थी आसतना कितलीशींच डेलिगेशनां गेलीं, कितलेशेच हें जालें, बट 35 वर्सां जाता आमकां सादो म्हणजे युनिवर्सिटींतल्यान GMC कडल्यान बस हाडपाक. बरोबर सारकें. दुसरो एक मुद्दो युगांक बाग, आतां आमी शिक्षणाचेर उलयले, शिक्षणा उपरांत प्रश्न येता तो एम्प्लॉयमेंटाचो, रोजगाराचो. एक रोजगार म्हटल्या उपरांत आमी सरकारी नोकरी हेच सगळ्या गोंयच्या तरणाट्यांचें मेन उद्दिश्ट जावपाक लागला, आनी ताका कारणां वेगवेगळीं आसूं येत, पूण दर एकल्याक सरकारी नोकरीच जाय. आतां सरकारी नोकरी कित्याक जाय, तर ती फावरान मेळटा. थंय तुजें क्रायटेरिया, क्वॉलिफिकेशन, तुजें मेरीट, ह्या सगळ्या गजालींक थंय किंमत नासता. थंय तूं खंयच्या मंत्र्याक किंवा खंयच्या आमदाराक तूं कितलो घट आनी कितलो लागीं हाचेर तें सगळें थारता. आतां गोंयचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतान एक धाडसी निर्णय घेतला, तो म्हटल्यार स्टाफ सिलेक्शन कमिशन. आतां हांव धाडसी ताका इतल्याच खातीर म्हणटा, कारण हो निर्णय घेवपाकूय धाडस लागता. कारण कशें जालां की पॉलिटिक्सान नोकऱ्यो दिवप हें एक मंत्र जाल्लो आसा खूब जाणां राजकारणा खातीर,
आणि ताका फाटो म्हणटात तो ह्या स्टाफ सिलेक्शन कमिशनान बसतलो इतल्याच खातीर की थंय मेरिटाचेर नोकऱ्यो आतां दिवच्यो पडटल्यो, परीक्षा दिवची पडटली. त्या परीक्षेन जो भुरगो ती परीक्षा पास जातलो आनी त्या मेरिट लिस्टान येतलो ताकाच ती नोकरी मेळटली. युगांक बाब, आमची मेंटेलिटी जर तूं पळयशीत आमच्या तरणाट्यांची, की म्हाका म्हाज्या मेरिटाचेर नोकरी नाकाच आनी म्हाका म्हाज्या मेरिटीचेर म्हाका स्वताकूच गॅरंटी ना की मेरिटीचेर म्हाका नोकरी मेळूंक शकता, म्हणून हांव खंयच्या तरी राजकारणाक घट आसता. हो धाडसी निर्णय जो मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान घेतला, ह्या निर्णयाच्या बाबतींत गोंयच्या तरणाट्यांक कितें दिसता, कशें दिसता तुका? आर दे इन फेवर ऑफ दीस डिसिजन ऑर दे फील दॅट दीस डिसिजन मे हेम्पर देअर ऑपॉर्च्युनिटी टू गेट एन एम्प्लॉयमेंट? ना, एक गजाल म्हणपाक जाय की तूं ज्या गजाली खातीर सरकारी नोकरी घेवपाक सोदता त्या ज्या तुज्या इंटेन्शना प्रमाणे तुगेलें रिएक्शन आसतलें ह्या गजालीचें. इज बिकॉज की सरकारी नोकरी घेवप और सरकारी नोकरी आपल्याक मेळप, तुवें एक्सेलंट म्हणजे सामकें समर्पक हातून मांडलें की आपूण एका आमदाराक आनी मंत्र्याक कितलो क्लोज आसा ताजेर आपली डिटरमायन जातली की सरकारी नोकरी आपल्याक मेळटली काय ना. हातून मेरीट हें खंयच ना, म्हणजे ताज्या उद्देशान. आनी दॅट्स वाय युअर ब्युरोक्रेसी इज सफरींग. आयची जी ब्युरोक्रेसी जी आमची म्हणजे जातून कांय नविदाद येना इज बिकॉज ऑफ दीस हँडिकॅप. एक गजाल समजुपाक जाय, स्टाफ सिलेक्शन कमिशन हो सामको गरजेचो निर्णय आशिल्लो इन टर्म्स ऑफ अ मेरीट, इन टर्म्स ऑफ अ एक गजाल. त्या खातीर डेफिनेटली जे कोण ह्या इंटेन्शनान सरकारी नोकरी कडेन पळयताले की आपल्याक आमदार दितलो, आपल्याक मंत्री दितलो, इज डेफिनेटली की तांकां हो सेटबॅक पडटलो. आनी दुसरी गजाल, तुगेले आमदार मंत्र्यांचे थोडेशें हें स्ट्रेस उणो जातलो की बाबा तें आतां आपल्या कडेन कांय ना, आपल्या रेकमेंडेशनाचें कांय ना, तुवें तुजे कुवतीनुसार त्यो गजाली करपाच्यो. बट हाज्या परस वेगळो प्रश्न आसा की ही परिस्थिती जाली कित्याक. आय एम नॉट सेईंग की दीस इज अ मेजॉरिटी थिंग. ही परिस्थिती जाली कित्याक, ही परिस्थिती जाली की आमी प्रायवेट सेक्टराक गोंयान इतलो कमकुवत करून दवरलो की सरकारी नोकरी म्हणजे आयच्या युवकाक तूं कंप्लिटली ब्लेम करपाक शकना. आयचो युवक पळयता तुका थोडीशी फायनान्शियल स्टेबिलिटी जाय आनी थोडीशी गॅरंटी जाय. ही स्टेबिलिटी आयचो प्रायवेट सेक्टर तांकां दिवपाक शकता काय ना. जर दिवपाक शकना जाल्यार देर इज अ सिरियस रॉंग विथ अ कायंड ऑफ प्रायवेट सेक्टर दॅट यू आर गेटिंग इन टू गोवा. दॅट इज ट्रू. ओके, सो आयचो भुरगो तुगेलो सरकारी नोकरी तो प्रायवेटान चड जोडटा एक्चुअली, बट तो गव्हर्मेंटाक कितें घेता, आपल्याक थोडीशी स्टेबिलिटी मेळटली, आपल्याक लायफ लाँग स्टेबिलिटी मेळटली, आपल्याक थोडीशी फायनान्शियल आपल्याक एम्प्लॉयमेंटाची गॅरंटी मेळटली. आज जर अशे पद्दतीन जर प्रायवेट सेक्टर गोंयान दिवपाक शकना जाल्यार सरकाराक कितें तरी हस्तक्षेप करून पळोवचें पडटलें की आमकां प्रायवेट नोकऱ्यो खंयच्यो जाय. आतां फॉर एक्झाम्पल नॉन पॉल्युटींग इंडस्ट्री जेन्ना म्हणटा, फार्मा वॉज अ बिग थिंग. एका वेळार हांव फक्त एक्झाम्पल घेता, फार्मा इज अ बिग थिंग, फार्मा इज एन इंडस्ट्री. बट आयचो फार्मा एज्युकेशन गोंयान कितलें आज आमी डेव्हलप करपाक पावले फाटल्या 20-25 वर्सान, की आमी जो मेरेन ह्युमन रिसोर्स तयार करचो ना तो मेरेन इंडस्ट्री ती वाडची ना फुडें. सो अशे तरेच्यो आमी कोर एरियाज ज्यो 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 आमकां टॅप करपाक जाय आशिल्ल्यो, जाका एक 5 वर्सांचें न्ही, ताका एक फुडलें 25 वर्सांचें विजन आसा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, मागीर ते वायब्रंट गोवा आनी हे गेले ते ह्या दृश्टींतल्यान जावपाक जाय आशिल्लें की आमी 5 वर्सांचें प्लॅनिंग करून हांगा उपकारचें ना. आमी कितें केलें की आमकां एक खंयचो तरी एक सोडो दिसलो, थंय घातली इंडस्ट्रियल इस्टेट. आयचे इंडस्ट्रियल इस्टेटीची दशा कितें जाल्या की 1-2 सोडल्यो जाल्यार खंयचीच इंडस्ट्रियल इस्टेट सारकी चलना. बरोबर. सो आमचे कडेन प्लॅनिंगूच ना. आमचे कडेन आमी जर प्लॅनिंग करतले जाल्यार हे 5 वर्सांचें प्लॅनिंग करून उपकारना, आमकां 25 वर्सांचें प्लॅनिंग करपाक जाय. आनी आयची जी दशा जाल्या इज बिकॉज आयची जी एम्प्लॉयमेंटाची दशा जाल्या इज बिकॉज की ग्रामीण भुरग्याक आज दिसता की नोकरी म्हणजे सरकारी नोकरी. युअर एम्प्लॉयमेंट इज अ गव्हर्मेंट एम्प्लॉयमेंट. आनी ताका आज दिसता की फाल्यां जर तुका हांव मत दितलो जाल्यार तुवें म्हाका नोकरी दिवपाक जाय. ही आज परिस्थिती एवरेज युवकाची जाल्या. आनी एक गजाल प्रामुख्यान ह्याच विधानसभेन आमकां पळोवपाक मेळ्ळी ती म्हटल्यार गोंय सरकारचें एक धोरण आसा की 80% जे जॉब्स आसात प्रायवेट सेक्टरान ते गोंयकारांक मेळचे. आनी आमी त्याच्या खातीर म्हणटा ते यत्न करतात. इंडस्ट्रियल इस्टेट सेटअप केले, IPP अंडर आमी 10,000 आतां मेरेन जॉब्स क्रिएट केले, 10,000 गोंयकारांक ते जॉब्स मेळ्ळे. आमी गोंयकारांक जॉब दिवपा खातीर सगळे प्रयत्न करता, पूण गोंयकारूच प्रायवेट सेक्टरान जॉब करपाक तयार जायना. आनी सरसकट गेली कितलीशींच वर्सां हांव आयकता
की जो तो उठ्ठा आमदार जावं किंवा मंत्री जावं तो म्हणटा की ना गोंयकारांक जात्रेक वचपाक जाय, लग्नाक वचपाक जाय, खंयची चवथ लागता, दिवाळी लागता आनी ह्यो गजाली प्रायव्हेट सेक्टरान परवडना म्हणून ते गोंयकारांक घेवंक सोदिना. हे जे सरसकट गोंयकारांच्या बद्दल म्हणजे गोंयकार तरणाट्यांच्या बद्दल जे उलयलें वयता की गोंयकारांक आपल्या नोकरे परस आपल्या भवितव्या परस तांकां चवथ दिवाळी जात्रा हे मोठें दिसता. युगांक बाब तुका कितें दिसता हे बरोबर काय कितें? किशोर बाब म्हाका एक याद जाता की कांय वर्सां पयलीं तुवेंच एक आर्टिकल बरयल्लें गोवन वार्ताचेर किंवा जे म्हाका याद जायना की एक फूल एक रिपोर्ट इन टर्म्स ऑफ तुगेलो एम्प्लॉयमेंट हे स्टॅटिस्टिक्स आनी हे धरून आनी म्हाका दिसता की पयले फावट ही जी सगळी युनियन्स जी आसा कामगार युनियन्स तांणी ताजो रेफरन्स ते खूब कडेन सायट करताले म्हणजे तुज्या एका रिपोर्टाचो की तातूंत तुजो आर्ग्युमेंट आशिल्लो की तुमी जर तांकां डिग्निटीन जर वागयले जर तांकां वेज बोर्डाचे तुगेले हे दिवन ऑनर करून जर तांकां पगार दिलो आनी हे सगळें दिलो जाल्यार हाजी तुगेली हे बदलपाक शकता म्हणजे हो जो सिनारियो बदलपाक शकता. आज हांव तेच सांगता इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट हो मायंडसेट आसा अँड पॉयंट इज दॅट यू नीड टू रिकॉग्नायज इट इज अ प्रॉब्लम आनी हो जो मायंडसेट तयार जाला तो एका दीर्घ काळाच्या हातूंतल्यान तयार जाला म्हणजे ओवरऑल तुगेली प्रायव्हेट सेक्टराची शोकांतिका पळोवन एम्प्लॉयमेंटाची शोकांतिका पळोवन आनी ओवरऑल ज्या पद्दतीचें इकॉनॉमीचें कंपोजिशन आसा ओवरऑल आज मेरेन इन टर्म्स ऑफ गोवाज इकॉनॉमी वी थिंक देर आर ओनली टू सेक्टर्स वन इज अ टुरिजम अँड वन इज अ मायनिंग की दुसरे ज्या पद्दतीन आमी डायवर्सिफाय करपाक जाय आशिल्ले ते आमी फेल जाले इन टर्म्स ऑफ दॅट हे करपा खातीर. बट हो जो चेंज इन एटिट्यूड आसा पळय वो जावपाक वेळ लागतलो सो अँड दॅट्स वाय यू नीड टू गिव अ कॉन्फिडन्स टू द यूथ आनी हो कॉन्फिडन्स केन्ना येतलो कॉन्फिडन्स शिक्षणांतल्यान येतलो वेन ही वील बी मेड अवेअर अबाउट द एम्प्लॉयमेंट सिनारियो वेन ही वील बी गिवन द स्किल्स आनी ज्या पद्दतीचे नवे तुगेले स्कील ओरिएंटेड इंडस्ट्री ज्यो आसा त्यो आमी गोंयान हाडटले तांकां आमी प्रमोट करतले. आतां सादी गजाल आहा IT सेक्टर द IT डिपार्टमेंट तांच्या नंबर्सा प्रमाण देर आर अरावंड 3,000 to 3,500 IT प्रोफेशनल्स गोंया खातीर हो खूब मोठो नंबर आहा गोंया खातीर हो खूब मोठो नंबर आहा आनी हे जे भुरगे जे आसा पळय ते बारीक बारीक खंय तरी स्टार्टअप्स करून आपले ह्यो सगळ्यो गजाली चलयता अँड दे आर डुईंग अ गूड बिझनस. ओके आज आमी ह्या भुरग्यां खातीर केलें कितें आज आमी म्हणटा न्ही येदी व्हडली कन्वेन्शनां करता हें करता कॉन्फरन्स करता हें करता सादें इंटरनेट दिवपा जालें दे आर नॉट एक्सपेक्टींग एनीथींग दे आर जस्ट एक्सपेक्टींग बाबा कंटिन्युअस कनेक्टिविटी आनी तुगेलें इंटरनेट हें दिवपाक आमी शक्य जालें ना आमचे कडेन. सो इन टर्म्स ऑफ टुरिजम ऑल्सो आर वी टॅपिंग अ हाय एंड टुरिजम की आज ज्या पद्दतीन टुरिजमान बदल जातात लायक फॉर एग्जाम्पल युनिवर्सिटीन एक कोर्स आसा ट्रॅव्हल अँड टुरिजम आनी येते त्या भुरग्यांची नॉलेज बेस घेवन त्या भुरग्यांक घड्डरून आमी कितें तरी एक वेगळो मॉडेल करून दाखयलो टुरिजमाचो विच इज अ हाय एंड म्हणजे हाय स्पेंडींग टुरिस्ट जे येता पळय तांचे खातीर. आयज जर फॉर एग्जाम्पल आयज जर जगभरांतले जांकां थोडेसो इतिहासान इंट्रस्ट आसा तुगेले कल्चरान इंट्रस्ट आसा आज जर त्या मनशाक एक दीस जर गोंयान सारोवपाक जाय म्हणजे जर तो युनिवर्सिटीन आयलो ऑर खंयच्या तरी एकाडेमीक कामा खातीर आयलो ताका एका दिसान गुंतोवपाक आमचे कडेन वेवस्था अजिबात ना. सो आयचे हे जे सेक्टर्स जे आसा पळय ते आमी टॅप करपाक आमी अयशस्वी थारल्या आनी जो मेरेन जो आमी एक मॉडल और फॉर एग्जाम्पल लोक सांगता न्ही की प्रत्येक जाग्यार लोक ओपोज करतात जागो दिवपाक इवन फॉर द IIT ओपोज करता कित्याक करचो ना की फाटल्या 20 वर्सांत तूं एक म्हाका मोपा एअरपोर्ट सुद्दां सायडीक दवरया ताजें एक्सेप्शन म्हणून एक असो प्रकल्प दाखय हांव 20 वर्सांचें उलयतां आनी कोणाकूच दोश दिना एक असो प्रकल्प दाखय जे सरकारान जमीन घेतल्या प्रोजेक्ट बांदला बरे तरेन चलोवन दाखयला आनी स्थानिकाक रोजगार दिला. हे मॉडेल आहा आमचे कडेन मॉडेल ना इज बिकॉज की देर इज कंप्लिटली म्हणजे डिस्ट्रस्ट जो आसा पळय एक अविश्वास आसा तो एक लोकां मदीं आनी वेवस्थे मदीं हांव सरकारा मदीं म्हणना वेवस्थे मदीं एक तयार जाला आनी इट इज अ लॉंग टर्म प्रोसेस की हाजे खातीर पयलीं म्हणजे गोंय मुक्त जाल्या उपरांत ज्यो आमी विधानसभा पळयल्यो त्या विधानसभेन बरे शिकलेले लोक मागीर वकील जावं दोतोर जावं बरे शिकलेले लोक विधानसभेन पावताले. आयज परिस्थिती अशी जाल्या की गोंयकारांचे शिक्षणाचो स्तर वाडलो साक्षरतेचें प्रमाण वाडलें पूण आमच्या लोकप्रतिनिधींच्या शिक्षणाचो स्तर हो देंवत चल्ला.
सो गोंयकार सुशिक्षितांक न्हयकारता आनी अशिक्षितांक आपलो प्रतिनिधी म्हणून गोंय विधानसभेन धाडटा हाचें गणित कितें? ना पहिली गजाल म्हणटा ती एज अ पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणजे एज अ पॉलिटिकल ऑब्जर्वर एक गजाल आमकां समजूंक जाय देर इज अ डिफरन्स बिटवीन आनी म्हजें वैयक्तीक मत आसा की देर इज अ डिफरन्स बिटवीन लिटरसी एंड एज्युकेशन. जर खूब जाण आमी जेन्ना विद्यार्थ्यां कडेन उलयता ते म्हणटा की ना सर जे मनीस लॉ करता म्हणजे जे मनीस कायदो करता तेच जर फाल्यां अशिक्षीत असले जाल्यार कितें जातलें. आय सेड नो की तुगेले शिक्षण आणि कायदो हाजो कांयच संबंध ना कारण तो लोकप्रतिनिधी म्हणून जाला दॅट इज हीज ओनली एग्जाम आनी इट्स अ मोस्ट डिफिकल्ट एग्जाम की हांव कम्प्लिटली हांव ताजी स्ट्रगल केन्नाच डिस्कार्ड करपाक शकना कोण की ह्या लोकशायेन भारत सारक्या देशान निवडणूक लडप आनी आमदार जावप और खासदार जावप ही सगळ्यात मोठी परीक्षा आसा. ओके, शिक्षणा परस मोठी परीक्षा आसा. खंयच्याच शिक्षणाची पात्रताय तुका हाका लागपाक शकना. हॅविंग सेड दॅट की जर गोंयच्या एसेंब्लीचो दर्जो जर काडून पळयलो म्हणजे संसदीय प्रणालीचो जर दर्जो काडून पळयलो म्हणजे पार्लमेंटरी क्वॉलिटी ऑफ अ डिबेट जर फाटले विधानसभा म्हणजे घटक राज्य उपरांतचे जर काडून पळयले जाल्यार तो ग्रॅज्युअली देंवता. देंवला म्हणून हांव तो देंवता. ओके, पूण गोंयची विधानसभा जेन्ना तुगेलो संघ प्रदेश आशिल्लो ज्या कॅलिबराचे नेते तयार जाले आनी ज्या पद्दतीचे कायदे तांणी केले आनी ज्या पद्दतीची एसेंब्लीन डिबेट आनी चर्चा घडोवन तांणी हाडल्यो इट इज अमेझींग. म्हणजे ज्या पद्दतीचो प्रत्येक एसेंब्ली हो तुका केस स्टडी आसा, प्रत्येक कायदो हो केस स्टडी आसा ह्या पद्दतीन जर हें केलो जाल्यार. पूण आयची जी दशा जाल्या इट इज ऑल रिफ्लेक्शन ऑफ अ वोटर. ओके, जर तुगेले वोटरांची मेंटॅलिटी आनी सायकॉलॉजी जर वोटराची मेंटॅलिटी आनी स्टँडर्डूच जर इतलो सकयल गेला जाल्यार तुका लोकप्रतिनिधी त्याच स्टँडर्डाचो मेळटलो. लोकप्रतिनिधी हो तुगेले सर्गांतल्यान देवना. लोकप्रतिनिधी हो सामान्यांतल्यान निवडून येता. पयलीं खंयचे लोकप्रतिनिधी आशिल्ले तांकां एक स्वताचो एक हें आशिल्लो की बाबा हो दोतोर वो आदोगाद वो शिक्षक वो हें वो तो ताजो चारित्र्याचो तो एक प्रतिनिधित्व करतालो. आयच्या विधानसभेन जे आमदार आहा जे 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 ओवरऑल हांव आयतीच विधानसभा म्हणून कंटिन्युअस जी आसा पळय ओके देर बॉडी ऑफ वर्क कितें आहा आमकां समजुचें पडटलें. हांव पॉयंट आवट करपाचें न्ही. दिस इज वॉट इट इज इन अ पब्लीक डोमेन. बट द पॉयंट इज ज्या अपेक्षेन लोक विधानसभे कडेन पळयता आनी ज्या अपेक्षेन विधानसभेन जे डिलिव्हर करपाक जाय तातूंत भितर तफावत आसा हें आमी समजुपाक जाय. ज्या पद्दतीन विशय मांडटा आनी ज्या पद्दतीन विशयाचें गांभीर्य थंय येवपाक जाय आनी आतांचें कशें आसा की आतांचें तुगेलें एंटायर एसेंब्ली शोन लायव्ह की खूब जाणांक तो मुद्दो लॉजिकल कन्क्लुजना कडेन व्हरप सोड प्रत्येकाचें लक्ष कॅमेरा कडेन आसता. हें जस्ट विधानसभेचें न्ही, हें तुगेलें संसदेनूय जालां की ज्या पद्दतीन भाशणां जाता ज्या पद्दतीन आतां हांव पळयतां की थोड्या आमदारांची एक सोशल मिडियाच आसा की आपलोच चॅनल अमको लायव्ह अमको ऑफिशियल आनी एक आपूण जेन्ना विधानसभेन येता तेन्ना तो सोशल मिडियाचेर लायव्ह घालता. आय मीन दिस इज नॉट तुगेली विधानसभा इज नॉट अ हें न्ही. इट इज नॉट अ शोमॅनशीप. विधानसभा इज अ सिरियस बिजनेस. सो ह्या गजालीचेर आमकां लक्ष दवरपाक जाय. ओवरऑल डिबेटीची जो दर्जो आहा तो खूब देंवता. म्हणजे एज अन ऑब्जर्वर एज अ पॉलिटिकल ऑब्जर्वर हें म्हाका दिसता आनी हो म्हाका खूब चिंतेचो विशय दिसता. इज बिकॉज की पयर ज्या पद्दतीची चित्रां विधानसभेंतल्यान आयलीं की आमी भुरग्यांक विधानसभेचो मॉक पार्लमेंट स्टुडंट पार्लमेंट हें सगळें शिकयता कितें जाता. इवन वॅलीन वचून उलोवप इट इज ऑल्सो एन एक्सेप्टेबल पार्ट ऑफ इट. इट इज अ फॉर्म ऑफ प्रोटेस्ट. पूण थंय वचून एका आमदाराची हुल्लडबाजी करप म्हणजे ताच्या मायका वयल्यान ताका हें करप तें करप धक्काबुक्की करप हें सगळ्यो गजाली करप हें जेन्ना आमी म्हणटा की ही एक युवा विधानसभा की मुख्यमंत्री हो युवा म्हणजे नव्या पिळगेचो प्रतिनिधी लिडर ऑफ अपोजिशन नव्या पिळगेचो प्रतिनिधी
तेन्ना तुमचे कडल्यान एका वेगळ्या शिस्तीची, वेगळ्या कोडाची, वेगळ्या नॉर्माची अपेक्षा लोकां कडल्यान आसता. And this is what is completely disgusting and ugly scene that came out from the assembly. And this is very disgraceful. युगांग बाब, शिक्षणाचो प्रामुख्यान विषय उपस्थित करपाचें कारणूच हें आशिल्लें की शिक्षण आमदाराक आसचें काय ना हाचो उद्देश कितें. कारण शिक्षण आसलेलोच मनीस हो विधानसभेन व्यवस्थीत पद्दतीन विशय मांडपाक शकता, वेगवेगळ्या विशयाचेर अभ्यास करपाक शकता, कायद्याचो अभ्यास कारण मेन जें काम आसता आमदारांचें, लोकप्रतिनिधीचे ते कायदे तयार करप, कायद्यान दुरुस्ती करप. आता ते जर पळयत जाल्यार तेचो पुराय अपवाद आमकां पळोवपाक मेळटा. तो म्हणजे सगळ्यांत कमी शिक्षण आशिल्ले भाऊसाहेब बांदोडकर हे गोंयचे सगळ्यांत यशस्वी मुख्यमंत्री. म्हणजे तांकां शिक्षण हें आड येवकूच ना. कारण त्यांच्या मनान राज्यकारभार कसो करचो, लोकांचे भले कल्याण कशें करचें, ह्या गोंयाक मुखार कशें व्हरचें हे शुद्ध विचार त्यांच्या मनान असले आणि तांणी शिक्षण नसतानाय ते करून दाखयले. आणि आमच्याकडे शिक्षण घेतलेले कितलेशेच मुख्यमंत्री आयले, तांणी कितें केलें हो एक प्रश्न वेगळो. कारण कशें आहा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजेच राज्याचो विकास असो जावपाक शकना. भाऊसाहेब बांदोडकरान इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलोच, वाड्या वाड्यार शाळा बांदल्यो, त्या टायमार पोर्तुगीजांनी सगळे पूल रस्ते सगळे उद्ध्वस्त केल्ले ते बांधले. पण त्याच्याच बरोबर सामाजिक उदरगत केली, समाज कल्याण, शिक्षणाचो प्रसार केलो, ह्यो सगळ्यो गजाली आमकां समजपाक जाय. युगांग बाब, एक गजाल आसा की बदल जेन्ना खंयचोय घडटा त्या बदलाचो मेन फोर्स जो आसता, जो बदल घडोवपाक मुखार आसता तो तरणाटो. आयज गोंयची म्हणजे आमकां 62 वर्सां जालीं गोंय मुक्त जावन. आयज गोंयची जी जो एक प्रवास सुरू आसा तो जर प्रवास आमी पळयत जाल्यार खंय तरी एक मनान संशय निर्माण जाता की आमी खंयच्या दिकेन वयता आनी हो प्रवास आमकां खंय व्हरतलो. म्हणजे आयज राज्याची अर्थवेवस्था ही पुरायपणान कॅसिनो, मागीर तुजे एक्सायज ह्या गजालींचेर आयज राज्याची अर्थवेवस्था खंय तरी आमी ह्या गजालींचेर डिपेंड जावपाक लागले. आणि तातूंतल्यान आमी कल्याणकारी आनी बरे कितले जरी विचार मांडले जाल्यार आमी ते कितपत प्रत्यक्षान हाडपाक शकता होय तितलोच म्हत्वाचो विशय आसा. आयज मेरेन गोंयान जे कितें बदल घडले म्हणजे गोंय मुक्तीच्या वेळार त्या वेळाच्या तरणाट्यांनी गोंय मुक्ती खातीर आपलें योगदान दिलें, कितल्याशाच जाणांनी बलिदान दिलें. त्या उपरांत ओपिनियन पोलाच्या वेळार कितल्याशाच तरणाट्यांनी रस्त्यार देंवले, गोंयाक घटक राज्य दर्जो मेळपाक जाय म्हणून आंदोलन जालें, भाशेचें आंदोलन जालें, हे मागीर रिजनल प्लॅनाचें व्हडलें आंदोलन जालें. ही सगळीं आंदोलनान तरणाटे हे मुखार आसले. आयज तरणाटे सक्रिय आमकां दिसना. आंदोलन करपाच्या परिस्थितीन म्हणजे जी कितें आंदोलनां जातात ती पॉलिटिकल आंदोलनां जातात. पॉलिटिकल आंदोलनां परस वेगळी आंदोलनां आमकां पळोवपाक मेळना. आयच्या ह्या तरणाट्याचेर म्हणजे तरणाटो हो भविश्याचो आमी म्हणटात तो सगळ्यान व्हडलो एक आशा. म्हणजे तरणाट्यांचेर आमचो देश आणि सगळ्यात तरणाटो देश म्हणून आयज भारता कडेन पळयलें वयता. युगांग बाब, गोंयच्या तरणाट्या कडल्यान तुका कितें दिसता की तरणाटो जो शांत जाला ताका खंयच्याच म्हणजे समाजान ज्यो कितें वायट गजाली चलतात, प्रशासनान ज्यो कितें वायट गजाली चलतात, ज्यो चुकीच्यो गजाली चलतात, जो भ्रष्टाचार चलता किंवा ज्यो पुरायपणान गोंयचो फुडार त्रासान घालपी अश्यो गजाली चलतात ताचेर तरणाटो व्यक्तूय जायना आणि ताचेर तरणाट्याचें रक्तय सळसळना. इतलो थंड पडलेलो गोंयचो तरणाटो आमचो गोंयचो फुडार घडोवपाक शकता काय कितें? ना, एक गजाल आमकां समजुपाक जाय की आयचो तरणाटो जो आसा तो आमी आमच्यो रॅशनॅलिटी घालून ताजो विचार करता. आयचो तरणाटो कित्याक उलयना ऑर मे बी तो उलयता तें आमी समजुपाक शकना. आमी आयज एक गजाल समजुपाक जाय की आयज विविध प्रश्न हे आयज तरणाट्या भितर धुमसता. तातूंतलो सगळ्यान मोठो प्रश्न आसा वो कितलोय आमी एक्सेप्ट केलो हें केलो इज एन अनएम्प्लॉयमेंट अँड अ एम्प्लॉयमेंट विथ अ डिग्निटी. आनी एक गजाल समजून घेवपाक जाय, गोंयचो जेन्ना तूं विचार करता तेन्ना रायट फ्रॉम लोहिया जेन्ना गोंयान आयलो टू ओपिनियन पोल टू तुगेलें राजभास आंदोलन स्टेटवूड टू तुगेलें रिजनल प्लॅनाचें एजिटेशन इन 2007 प्रत्येक रेग्युलर इंटरवला भितर एक आंदोलन जालां आनी तें मोठें जालां, व्यापक जालां. सो दॅट मिन्स की गोंयच्या प्रत्येक जनरेशनान हें आंदोलन केलां ऑर आंदोलन पळयलां. पूण आयचो जो प्रश्न आसा पळय, आयचो जो प्रश्न आसा तातूंत हो जो उद्रेक आहा पळय हो केन्ना ना केन्ना तरी भायर सरतलो. आनी आयच्या ज्या पद्दतीचे प्रश्न आसा पळय हे सामके जेन्ना तुगेले पोटा कडेन जेन्ना पावता पळय आनी डिग्निटी कडेन पावता
तेन्ना खूब ताजें हें आमकां तें निवारण करपाक जातलें काय ना हो प्रश्न आसा. वॉट आय सी इज दॅट की गोंयान विविध आंदोलनां जाता जी सक्सेसफूल जाता, बट ताजें रुपांतर तुगेलें पॉलिटिकल क्रेडिबिलिटीन जायना ऑर पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनान जायना. आयचे म्हाका सांग, आयचे जे इतले हे आसा पळय, हांव वयल्या वयर जे कॉस्मीक लेवलाच्या प्रश्नांचेर उलयना, जे उक्त्या दोळ्यांनी दिसता ते. आयज गोंयची लोकसंख्येचो अर्द्या वयर वांटो हो महिलांचो आसा. आज कितल्यो महिला प्रतिनिधी म्हणून आमी एक्सेप्ट केल्या. आज जे कोण आसा पळय ते वेगळ्या वेगळ्या लेगसींतल्यान पाविल्लीं आसा. कोण कोणाची बायल, कोण कोणाची हे जर फूल रिस्पेक्ट इन टर्म्स ऑफ तुगेलो आमदार जावप वेंचून येवपाक एब्सोल्युटली रिस्पेक्ट फॉर इट. बट आमी इतले म्हणटा गोंयकार प्रोग्रेसीव आनी हे आनी त्यो गजाली कळना तुका. आज आमी कितली एक्सेप्ट केल्या की आमची एक लोकप्रतिनिधी महिला जावपाक शकता. करूं ना आमी. जो मेरेन रिजर्वेशन आसा पंचायती पंच लेवलाचेर तितले मेरेन आमी हें केलें. बट तसो आमी कमींग बॅक टू द प्रॉब्लम ऑफ द यूथ इज दॅट की यूथ आयचो मोनो आसा मान्य, बट ताजे जे उत्परके जे आसा ते आमी समजुपाक शकना. ते आमी तांचें निवारण करूं ना, ऑर आमी तांचे कडेन ऑर आमच्या जनरेशनान एक तांकां आदर्श घालून दिवना की बाबा तुजे हक्क कितें, तुजो अधिकार कितें आनी त्या अधिकारा खातीर तुमी झगडपाक जाय. आज वॉट ही वील डू इज दॅट आमी तांकां कितें करपाक शिकयलां, आमी तांकां नेगोशिएट करपाक शिकयलां. इज बाबा तुका 100 मेळना न्ही जाल्यार तुका 50चेर एग्री करपाक जाय. कॉन्ट्रॅक्ट सिस्टम वी नॉर्मलायज्ड इट, वी एक्सेप्टेड इट. आनी आमकां दिसता की आयच्या युवकांनी आयच्या तरणाट्यांनी आंदोलन करचें ताजे अगेन्स्ट. आमी करूं ना एक्सेप्ट, वी डीड एक्सेप्ट इट. सो आमी आमच्यो रॅशनॅलिटीज युवकांचेर जे घालता. बट आयची ज्या पद्दतीन आंदोलनां जाता, जे डिस्ट्रस्टफूल एनवायरमेंट आसा कळ्ळें तुका, वेवस्था आनी लोकां भितर, हो भयानक विशय आसा. फॉर एग्जाम्पल शेळ मेळावलीचो जो विशय आसा पळय, इट इज नॉट अबावट IIT, इट इज नॉट अबावट एंटी गव्हर्मेंट प्रोटेस्ट, इट इज अबावट द लँड रिफॉर्म्स. हो आयची गजाल सांगता न्ही, मिडल क्लास लोकां कडेन खूब कितें गजाली आसा नेगोशिएट करपा खातीर. तुका हें ना जाल्यार तुका तें दिता. त्या लोकां कडेन जमीन सोडून कितें आसा, कांयच ना. आयची जी फुडलो जो काळ आसा पळय, तो आयडेंटिटी बेस्ड पॉलिटिक्साचो काळ आसा. आनी आमकां कितें दिसता, कोंकणी ही आमची अस्मिता, गोंय ही आमची अस्मिता. नो, बारीक ह्या भितर जे बारीक बारीक कंटेक्स्ट आसा पळय, ताजे अस्मितेचो मुद्दो आयज 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 फुडें येत आसा. वॉट इज हॅपनिंग इन मणिपूर, इट इज दॅट नुआन्सीस, म्हणजे अस्मिताये भितरले जे नुआन्सीस आसा, अस्मिताये भितरल्यो ज्यो कॉम्प्लेक्सिटीज आसा, आनी इट इज कंप्लिटली रिलेटेड टू द लँड, अधिकार, रिसोर्सीस, हाज्यो गजाली आसा. जो मेरेन आमी एक व्यापक डायलॉग आमच्या पॉलिटिकल सिस्टमा भितर इनकॉर्पोरेट करिना, तो मेरेन हे प्रश्न आमचे चिगळत उरतले. आनी म्हाका भंय दिसता, वॉट आय फियर इज दॅट की मुखावयलीं जी आंदोलनां जातलीं पळय, ती खूब कॉम्प्लेक्स आंदोलनां जातलीं. जर आमी हे जर प्रश्न सॉल्व करिना जाल्यार, ते रिजॉल्व करिना जाल्यार. एक बरी गजाल तूं मणिपुराचो विशय तूं उपस्थित केलो. मणिपुरांतलो जर आतां जर प्रकार आमी पळयत जाल्यार गोंय मुखार, गोंयांतूय अशाच पद्दतीन मणिपुराचो पुनरावृत्ती जातली काय कितें? कारण एकी कडेन गोंयकारांक आयज नोकऱ्यो, वेवसाय व्यवस्थीत पद्दतीन आपल्या मॅरिटाचेर, आपल्या कुवतीचेर मेळना, ते गोंयकार आयज भायर वचपाक लागल्या. आणि हांगा एक असो एम्प्लॉयमेंटाचो वॅक्यूम तयार जाला की त्याच्या खातीर व्हडा प्रमाणात मायग्रेशन हे गोंयान जावपाक लागला. कारण हांगा तांकां वेवसाय आनी ते नोकऱ्यो हांगा उपलब्ध आसात, जे गोंयकार करूं शकना ते गोंया भायर वचपाक लागल्या. सो हे जे एक कॅल्क्युलेशन आहा, म्हणजे गोंयकार आनी मायग्रंट पॉप्युलेशन हांच्या मदलो जो डिफरन्स तो आतां इतलो लागीं पावपाक लागला की तातूंतल्यान एक नवी वेगळी पद्दतीचे प्रश्न, वेगळे पद्दतीचे समस्या निर्माण जावपाक शकतात. दुसरी एक गजाल की जो गोंयकार आयज व्हडा प्रमाणान गोंया भायर आमच्या देशान नाजाल्यार विदेशान आसा, फाल्यां इंटरनॅशनल जर वातावरण वेगवेगळ्या पातळीचेर समजा बिगडपाक लागलें, जें आतां अनेक कडेन सुरवात जाल्या, आनी त्या उपरांत तो गोंयकार जर परत गोंयान येवपाचें तांणी ठरयलें जाल्यार कितें परिस्थिती निर्माण जातली? म्हणजे ह्यो सगळ्यो गजाली जर आमी पळयत जाल्यार ताचो कितपत परिणाम भविश्यान जावं शकता? हाजो खूब परिणाम जावपाक शकता. आनी ताजे खातीर वेवस्था निर्माण करची पडटली, बांदची पडटली. आनी जे तुजे चॅक्स अँड बॅलन्सीस आसा ते सारके दवरचे पडटले. जर तूं हांगासरल्यान
सांत आंद्रे कॉन्स्टिट्युएन्सी ऑर तुगेले लोटले गांवांत जर गेलो कळ्ळें तुका भकास घरां दिसतलीं म्हणजे जी जी व्हडली पेलेशियस हावजीस कळ्ळें तुका जंय कोण रावना आनी थंय 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 इल्लेशी एक तरी थंय तुका खोप दिसतली थंयच्यान कोण तरी एक दोग जाण चलतलो आनी तांकां विचारीत बाबा हांगा कशें वचपाचें रे आनी ते सांगतले क्या पत्र आमकां जाने काय सो पॉयंट इज दॅट की गोंयचें मायग्रेशन आउटवर्ड मायग्रेशन इज एन हिस्टॉरीक फिनॉमिना कळ्ळें ताका इतिहास आसा गोंयकार भायर कित्याक वताले म्हणटा ते हांव स्वता गोंयच्या भायर शिकलां भायर रावलां आनी 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 सगळे म्हणजे सगळे कडेन हांवें अनुभव घेतल्या बट पॉयंट इज दॅट समवेर ऑर दी अदर यू नीड टू अड्रेस दीस इशू ऑफ रायट बेस्ड आयडेंटिटी इट कॅनॉट बी तूं ग्लोबलायझेशनान ह्यो सगळ्यो गजाली आसपाक शकना जर ब्रेक्सिटाक जर ते विचार करपाक शकता की 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 आमकां आमचो जागो जाय जाल्यार आमी कित्याक करपाक शकना पॉयंट इज दॅट की फुडल्यो ज्यो कॉम्प्लेक्सिटीज आसा इट इज ऑल आयडेंटिटी बेस्ड कॉम्प्लेक्सीस आयडेंटिटी बेस्ड इशूज सो त्या खातीर तुका एक नवीन धोरण पळोवचें पडटलें इट इज ऑल्सो इन टर्म्स ऑफ तुगेले पॉप्युलेशन स्टडीज ऑल्सो म्हाका अजून याद जाता मनोहर पर्रीकरान विधानसभेन एक प्रभावी भाशण केलें इट्स अ वेल स्टडीड भाशण की वॉट ही वॉज आर्ग्युईंग जो ऑपोजिशन लिडर आसतना ऑब्वियसली सो ताणें 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 भाशणान कितें म्हटिल्लें की गोंयचें पॉप्युलेशन जें आसा तें फ्रीज करपाक जाय की फ्रीज कशें करतलो की रायट एज्युकेशन रायट एम्प्लॉयमेंट एंड रायट एजन्सी कळ्ळें सो घुवून घुवून मुद्दो ताजेच कडेन आसा की हें जें शिक्षण आसा तें भुरग्याक ह्या वाठारांत गुंथोवन दवरुपाक शकता काय ना आमचे कडेन रिसोर्सीस आसा आमचे कडेन जमीन आसा आमचे कडेन स्टेट ऑफ द आर्ट एज्युकेशन सिस्टम आसा हें आमी मान्य करपाक जाय हें आमचे कडेन आसा वेर वी फेल वेर वी लॅक इज अ विजन आमचे कडेन सगळ्यो गजाली बऱ्यो आसा बट ताका एक विजन एक जाय आनी दुसरी गजाल म्हणटा ती वी कॅनॉट कम टू अन कन्सेन्सस आज आमी एक तुमी सांगलें न्ही आमी फाल्यां जर भाशेचो मुद्दो जाल्लो न्ही जाल्यार तुका कोंकणीवादी येतले मराठीवादी येतले एकामेकाच्यो तकल्यो फोडपाक तयार आसतले धर्माचो मुद्दो येतलो कोण हिंदू कोण मुसलमान कोण क्रिस्तांव एकामेकाच्यो तकल्यो फोडपाक तयार जातले बट जेन्ना आमकां गोंय म्हणून एक सर्वायव करपाचें आसा गोंय म्हणून एक 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 गजाल मुखार व्हरपाची आसा त्या धोरणा कडेन आमी मागीर हें करतले की ना तूं नॉर्थ गोवा तूं हांव सावथ गोवा कळ्ळें मोपा जाय काय दाबोळी जाय ह्या गजालीचेर आमी केन्नाच एकठांय जावपाक शकना इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत केन्नाच आमी एकठांय जावपाक शकना एज्युकेशनाच्या बाबतींत आमी केन्नाच एकठांय जावपाक शकना बट बाकीचे जे मुद्द्यांचेर आहा पळय थंय आमी एकामेकाच्यो तकल्यो फोडपाक येता सर्गेस्त मनोहर पर्रीकरांचो उगडास तूं काडलो सो आमी पत्रकार म्हणून जेन्ना विधानसभा अधिवेशन पळयताले त्या वेळार म्हणजे 2005 ते 2012 ह्या तेंपार विरोधी पक्ष फुडारी म्हणून तांची जी भाशणां जाल्लीं तांणी जे विचार व्यक्त केल्ले एक म्हणजे तरणाट्यांक पिशे लायल्ले त्या वेळार मनोहर पर्रीकरान पूण दुर्दैवाची गजाल अशी की 2012 जेन्ना सत्तेर आयले तेन्ना ते भाशणां आनी तातूंतले विचार प्रत्यक्षान मात अजिबात येवपाक शकोंक ना आनी हें गोंयच्या खरें तरणाट्यांचें खरें व्हडलें दुर्दैव म्हणपाक जाय आतां विशय असो आसा युगांक बाब की पयर म्हणजे फाटल्याच सप्तकांत एक प्रकार घडलो विधानसभेन गोंय रिव्होल्युशनरी गोवन्साचे जे आमदार आसात विरेश बोरकर हांणी एक खाजगी ठराव मांडलो आता खाजगी ठराव तांचो एक्सेप्ट केलो सभापतीन तो चर्चेकूय आयलो तो अजेंडाचेर आसलो तातूंत तांची मागणी कितें आसली की गोंयांत ज्या मायग्रंटांनी इलिगली कोमुनिदाद प्रॉपर्टीन अतिक्रमण केलां तेंची जी अतिक्रमण करपी झोपडपट्ट्यो आसत हटमँड आसत कितें आसत जे इल्लिगल आसात ते सरकारान पाडचें ताचेर कारवाय करची आतां हे ठराव सभापतीन एक्सेप्ट केलो तो चर्चेक येयलो आनी जेन्ना विरेश बोरकर उठलो ह्या ठरावाचेर उलोवपाक तेन्ना तेका चडशा सत्ताधारी सगळ्या आमदारांनी विरोध केलो की हो विशय हांगासर उपस्थित करपाक जायना हो जर विशय उपस्थित केलो जाल्यार गोंयकार आनी मायग्रंट हाच्या मदीं तेड निर्माण जातली तूं कसो कितें पळयता ह्या विशया कडेन सी पयली गजाल म्हणटा ती ओवरऑल रेव्होल्युशनरी गोवन्स ह्या पक्षाचें राजकारणूच वेगळें आसा तुका म्हणजे दॅट इज
देअर आयडिया ऑफ पॉलिटिक्स इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ज्या पद्दतीन ह्यो सगळ्यो गजाली चलता त्याच्या कडेन. बट वॉट एवर इट इज, विरेश बोरकार हो एक युवा आमदार आनी खंयच्याय पार्टीचो आसलो जाल्यार ताका एक वेगळ्या पद्दतीन पळोवपाक जाय. इज बिकॉज की ही इज इन लेट 20s अँड ही बिकेम द MLA, विच इज कमेंडेबल. ताका एप्रिशिएट करपाकूच जाय त्या गजाली खातीर. जो मुद्दो ताणें मांडलो तो मुद्दो बरोबर आहा, मुद्द्याक अर्थ आसा, मुद्द्याक फॅक्ट आसा. येस, ट्रू. आतां विधेयकाच्या बाबतींत उलयना, दॅट इज ट्रू इन टर्म्स ऑफ एन एनक्रोचमेंट आनी ह्यो सगळ्यो गजाली ते बरें. चल तो काडून उडयलो. हांव हातूनय म्हणना, हांव तटस्थपणान म्हणटा की तो जर काडून उडयलो ताजे फाटल्यान कारवाई जातल्यो जाल्यार हो प्रश्न सॉल्व जाता. प्रश्न सॉल्व जाता ना. जेन्ना गोंयान मायग्रंट येता, अगेन इट इज कमिंग टू मायग्रेशन, एज्युकेशन आनी ह्यो सगळ्यो गजाली. जेन्ना मायग्रंट येता गोंयान कित्या खातीर येता? गोंयान येता तो एक विशिश्ट काम करपा खातीर येता. तो बाबा मातयेचो गुळो न्ही ताका हाडून तूं थंय दवरतलो. ताका रावपाक घर जाय, ताका सॅनिटेशन जाय, ताका खावपाक जेवण जाय. हाजी सगळी वेवस्था करची पडटली काय ना ह्या सगळ्या गजाली भितर. सो पॉयंट इज द कायंड ऑफ एम्प्लॉयमेंट दॅट वी वॉन्ट अँड द कायंड ऑफ पीपल वी गेट. दिस इज हो खूब व्यापक प्रश्न आसा. हें तागेलें रेझोल्युशन भायर ओडोवन कांय जावचें ना. मुद्द्याचेर तुमी उलोवपाक तयार आसा काय कितें? एब्सोल्युटली. तो फाल्यां ताका एनक्रोचमेंट काडटलो ताजो, तो दुसरे कडेन वचून एनक्रोच करतलो. एनक्रोचमेंट जाता कित्याक? एनक्रोचमेंट जाता कित्याक जेन्ना एक गजाल करपाची परवडना ताका म्हणून तेन्ना एनक्रोचमेंट जाता न्ही. आनी त्या गजाली खातीर एनक्रोचमेंट म्हणून तें दाखोवप सोंपें. पूण फाल्यां कॅसिनो कडेन बोट दाखोवपाक कोणाचें बोट वचचें ना थंय. इन टर्म्स ऑफ दॅट की खंयच्या कायद्याच्या नुसार ते मांडवीन आसा, ताका हांगा दवरचें काय थंय दवरचें, ताजेर कोण कांय उलोवचें ना. बट द पॉयंट इज दॅट इशू इज अबाउट मायग्रेशन, इट इज नॉट अबाउट एनक्रोचमेंट. इशू इज अबाउट मायग्रेशन. त्या गजालीचेर आमी आज उलोवपाक तयार आसा काय कितें? आतां तुगेले रेव्होल्युशनरी म्हणटले की वोट बँक म्हणटले, ते तुगेले सत्ताधारी म्हणटले वो मानवतेचो प्रश्न म्हणटले. बट तो मुद्दो खरो आसा न्ही, तो येता गोंयान, तो रावतलो खंय, तो करतलो कितें? सो त्या गजालीचेर म्हाका दिसता की एक व्यापक चर्चा जावपाक जाय आनी ताका एक सोल्युशन जाय. सोल्युशन अगेन कम्स टू युअर एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट, की ज्या पद्दतीन आसा ते. आनी इन टर्म्स ऑफ इलिगॅलिटी त्यो इन टर्म्स ऑफ दॅट वी हॅव सीन लॉट ऑफ एनक्रोचमेंट्स. जी तो सांगता पळय बस्ती आनी हे आनी ते कळ्ळें तुका, वाडत गेल्ल्यो झोपडपट्टी वास्तवान पळयल्या गोंयान आसा जाल्या. आनी झोपडपट्टी जावप कळ्ळें तुका, ही तुगेली फक्त मायग्रंटा खातीर जावना, हाजे पयलीं गोंयकारांच्यो वस्ती अश्यो जाल्या जे फाल्यां फॅक्ट हो की जे फाल्यां पेरिफेरींतल्यान जे लोक आयले आनी ते शहरान रावले. अश्यो कितल्योश्योच गॅटोज आसा. तूं पणजे गेल्यार मेळटलो तुका, हांव नांव घेना, मडगांव गेल्यार मेळटलें तुका, वास्को गेल्यार मेळटलें, गोंयकारांचीच वस्ती आसा एका वेळा वयली कळ्ळें. सो ह्यो सगळ्यो जाता जेन्ना शहर वाडत वता, जेन्ना तुगेलो शिक्षण आनी एज्युकेशनाचो ताळ मेळ पडना. आनी त्या खातीर म्हाका दिसता की हो ह्या गजालीक एक वेगळ्या पद्दतीन पळोवपाची गरज आसा, ज्या अनफॉर्च्युनेटली आमचे पॉलिटिशियन हे पळोवपाक सोदिना वा तांची तयारी ना. युगांग बाब, म्हाजो एक निमणो प्रश्न. आमी आतां युवकांच्या तरणाट्यांच्या वेगवेगळ्या विशयांचेर उलयले. शिक्षणाची मागीर ती परिस्थिती जावं, रोजगाराची परिस्थिती जावं, नाजाल्यार वेगवेगळ्या विशयां कडेन तरणाटे कसल्या नजरेन पळयतात, कशा नजरेन पळयतात हें आमी पळयलें. तूं तरणाट्यांच्या ह्या वेगवेगळ्या विशयांचेर आतां मेरेन अभ्यास केला, वाचन केला, सक्रियपणान विद्यार्थी चळवळीनूय तूं वांटेकार जाल्लो आसा. गोंय युनिव्हर्सिटीन तूं शिकयता, म्हणजे युनिव्हर्सिटी म्हटल्या उपरांत तरणाट्यांचें एक व्यासपीठ ज्या जाग्यार सगळ्या तरेचे तरणाटे एकठांय जातात शिक्षणाच्या मेळार. हे सगळें पळयल्या उपरांत, ह्या सगळ्या गजालींचो अभ्यास केल्या उपरांत गोंय विधानसभेन तरणाट्याशी संबंदीत वेगवेगळ्या विशया वयली चर्चा आयकल्या आनी पळयल्या उपरांत तूं कितें सांगूंक सोदता गोंयच्या तरणाट्यांक, की ह्या गोंयच्या तरणाट्यांक अशा 3 खंयच्या गजालीचेर लक्ष दिवचें पडटलें, ते जर आमी लक्ष दिवं ना जाल्यार मात आमचो फुडार हो भयानक जावं शकता. एक पयली गजाल म्हणटा ती आयचे जे तरणाटे आसा तांकां आपलो अधिकार कितें आनी आपली ड्युटी कितें ह्यो गजाली समजुपा जाय. आनी आमी तांकां खूब अशें कॉम्प्लेक्स गजालीन सांगता की बाबा अधिकार आनी हे करता. जसो तुका श्वास घेवपाचो अधिकार आनी श्वास घेवप ही तुजी गरज, तशीच शिक्षण ही गरज तुजी. आनी शिक्षण आयच्या ज्या पिळगे खातीर आयलां पळय तें अशें चलून येवना. ताजे खातीर भाऊसाहेब बांदोडकर म्हणून एक ताका जल्म घेवचो पडलो. बरोबर.
आणि भाऊसाहेब बांदोडकरा खातीर आयज तुगेली बहुजन समाजाची चवथी पिळगी शिक्षीत जाली. सो आयच्या भुरग्या कडेन तुका वेगळे पद्दतीन संवाद सादचो पडटलो की आयचे जे कॉन्ज्युमरिस्ट जे जग आहा, जे भोगवादी संस्कृती आसा, ह्या संस्कृतीचो प्रोडक्ट आयचो युवक. आनी ताका सांगचें पडटलें की युअर एज्युकेशन अँड युअर एम्प्लॉयमेंट इज नॉट अ प्रोडक्ट, इट इज अ प्रोसेस, यू नीड टू अंडरस्टँड दिस. आनी हें ताका मुळाव्या थराचेर ताका दिवचें पडटा. आयज म्हाका सांग, आज सगळे जाण एग्जाम्पल दिता. म्हाका म्हजे केन्ना कलिग्स सांगता ते बिहार युपीचे भुरगे पळय, ते UPSC GPSC कितें करतात, UPSC इतली तयारी करतात, तुमी कित्याक करिना? कारण दॅट इज देअर ओनली गेटवे. करेक्ट. UPSC जावप कळ्ळें तुका इज बाबा आपूण ज्या परिस्थितीन आसा त्या परिस्थितीचे वयर जर लागमाडी वचून मारून वतलो जाल्यार आपल्याक ती UPSC करपाकूच जाय. त्या खातीर हजार जाग्या खातीर लाखभर भुरगे तयारी करता. ही परिस्थिती गोंयान जर आसप न्ही, गोंयान भुरग्यांक रियलायज करून दिवपाची गरज आसा की आज तुजे कडेन जें शिक्षण आसा तें तुका अशें चलून येवना. कोण तरी तुज्या खातीर झगडला, कोणे तरी तुज्या खातीर त्याग केला, म्हणून तें शिक्षण तुजे कडेन आसा. अँड यू हॅव टू मेक अ बेस्ट यूज ऑफ इट. सो आयच्या भुरग्याक जर तुवें सांगलें 3 गजाली शिकपाक जाय. 1 इज अ एज्युकेशन एज अ रायट, गोवा एज युअर होम, ओके, अँड रायट थिंकींग इज युअर ड्युटी. जर ह्यो 3 गजाली जर भुरग्याक आयज शिक्षणांतल्यान रियलायज करून दिल्यो जाल्यार म्हाका दिसता की फुडले बदल जावपाक शकता. दिस इज वॉट अ प्रॅक्टिकल थिंग वॉट आय कॅन सी. मला वाटतं याच उत्तरावरती आम्ही आजच्या या चर्चेचा समारोप करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युवकांनी सर्वात प्रथम आपले अधिकार आणि आपले ड्युटीज काय हे ओळखणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या शिक्षणाच्या बळावरती त्यांचा विचार तयार होणार आहे तो विचार जर पक्का तयार व्हायचा असेल तर ते शिक्षण, या शिक्षणाच्या अधिकाराकडे, त्या शिक्षणाकडे त्या दृष्टीनं त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि राईट थिंकिंग, जो एक खूप चांगला मुद्दा युगांगबाबने मांडला की सकारात्मक आणि योग्य विचार, हा विचार जो आहे तो वैयक्तिक असता कामा नये. समाज म्हणून, राज्य म्हणून, देश म्हणून अशा पद्धतीनं व्यापक विचार करून जर आपण पुढे गेलो तर अनेक प्रश्न हे सुटू शकतात. अनेक आव्हानावरती आम्ही मात करू शकतो. गोव्याच्या या 62 वर्षांच्या पूर्ण कार्यकाळात ज्या युवकांनी वेगवेगळ्या आंदोलनातून हा गोवा घडवला, त्याच युवकांच्या हातात या गोव्याचं भवितव्य आहे. आता आपला गोवा आपल्याला सांभाळायचा आहे की आपला गोवा आपल्या हातानंच संकटात टाकायचा आहे, याचा निर्णय युवकांना घ्यावा लागणार आहे. आणि मला वाटतं गोवा सांभाळणं किंवा गोवा सांभाळण्याची क्षमता आपल्या युवकात निश्चितच आहे. आणि या क्षमतेच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात योग्य पद्धतीनं ते विचार करतील आणि योग्य पद्धतीनं तर पावलेही टाकतील. युगांगबाब, खूप खूप धन्यवाद तुझे. युवकांच्या वेगवेगळ्या विषयावरती आमच्या या चर्चेत तुम्ही आपली मतं मांडलीत. दुर्दैवाने युवकांच्या विषयावरती खूप कमी चर्चा होतात. खरं म्हणजे ह्या चर्चा या केवळ अशा पद्धतीनं मीडियावरतीच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती युवकांच्या विषयावरती चर्चा होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण युवकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ तयार करून देणार नाही तोपर्यंत युवकांच्या विषयावरती तोडगा निघणं शक्य नाही. युगांगबाब, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.